नमस्कार. जोडी सासू सुनेच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणाल एवढा मोठा गोंगाट कशाचा आहे, तर बघा, सकाळी मी सीताफळाची कॅरेट उक्ती देऊन गेले व्यापाऱ्यांना आणि आता पैसे न्यायला आले आणि या भाज्या न्यायला आले. तर मी आहे बाजारात. तर आठवड्याचा भाजीपाला घ्यायला आले, कारण सकाळी इतक्या लवकर मार्केटवरून माल येत नसतो, कारण आपल्याला वाटाणा बटाटे हे असले मार्केटवरूनच मिळतं ना. तर ते काय अजून शेतकऱ्यांच्याकडं नाही आहे. वाटाणा काय आपल्या भागात नाही. राजमा आणि आज भरपूर भाज्या मिळाल्या आणि मी पण घेते. वाटाणा पण आमच्याकडं 80 रुपये किलो ते 100 रुपये किलो आहे. तर मला हा 80 रुपये किलोने मिळाला आणि सर्व काही भाज्या घेतल्यात आम्ही. बघा, हा आमचा लोहगावचा आठवडे बाजार आहे आणि गेल्या रविवारी भाज्या जास्तीच स्वस्त झाल्या, पण या रविवारी पुन्हा भाज्यांना थोडंसं मार्केट वाढलं आणि खरंचच त्यांनी उन्हाळ्यात जगवलेल्या भाज्या खूपच मार्केट पडलं होतं. मेथी कोथिंबीर खूप स्वस्त झाली, पण आज पुन्हा बाजार आहे. तर चला, मी पहिली गवार घेतली होती. मला गावरान गवारच कुठं भेटली नाही, म्हणून मी आईला तीच गवार घेतली होती आणि आमच्या अण्णांनी पुन्हा मला गवार घ्यायला लावली. त्यांना पुन्हा कवळी दिसली जास्ती. तर आता या सगळ्या ओळखीच्याच बाया आहेत, त्याच्यामुळे मी पुन्हा पावशेर गवार घेतली. पहिली पण अर्धा किलो गवार झाली आणि मग आम्ही आता निघालो आहे घरी. आणि आज ना भरपूर भाजीला भेटलं आहे आणि छान. कसं असतं ना, एकतर संध्याकाळी बाजार घेतल्याच्या नंतर उशिरा पण असे सगळे चिवडलेला माल राहतो किंवा काय, पण आता एकदम आम्ही आता 4 वाजता गेल्यामुळं मस्त फ्रेश भाजीपाला भेटला आहे. तर सर्व काही आणलं आहे आणि बघा, आज 2 पिशव्या अगदी हे ना वाळूमध्ये भाजलेल्या असतात बोब्या. तर घरी आपण आणतो ना, त्या तळतो तेलामध्ये, मग ते तेल आपल्या पोटात जातं. त्यापेक्षा ना ह्या वाळूत भाजलेल्या चांगल्या असतात. तर पहिली आठवण आली बॉब्यांची, पण त्या बॉब्या मोठ्या असायच्या आणि हे पॉपकॉर्न 10 रुपयात एवढे. तुम्ही मॉलमध्ये गेल्यावर चित्रपट पाहिला त्या टायमाला किती मिळतात हो तुम्हाला. तर बघा, जुनी आठवण आली. ते 5 बोटात 5 बॉब्या घातलेल्या. आता कसं झालं, बॉबी बारीक झाली आणि बोटं मोठे झाली. त्यामुळं काय बॉबी बसल्या नाही आणि बघा, आम्ही किती मज्जाने बॉबी खातोय. थोडीसं जुनी आठवण आली. तर आमच्या शिवने फुटाणे खायला सुरुवात केलेत. तर बघा, सुनबाई आज खूपच प्रेमाने भाज्या काढते, कारण ना तिला भरपूर भाज्या दिसतात आज. कारण कालसुद्धा आणल्या होत्या तंबाटी, दोडका, ढोबळी आणि आलं. उरलेलं आज आणलं म्हणजे 8 दिवस घसघशीत जाणार, कारण हा महिना आहे श्रावण महिना. या महिन्यात काही वेगळं होत नाही, फक्त भाज्याच असतात ना. तर सगळं काय आणलं. बाजारच्या दिवशी गेलं ना स्वस्त मिळतं जरा. आम्ही जरी शेतकरी असलो ना, तरी आमच्या शेतात सगळंच पिकतं असं नाही. तर दरवर्षी असतं बरं का, माझ्याकडं भरपूर लावते मी. पण आता लहान मुलं घरात असल्यामुळं ना शेतात थोडंसं दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळं एकदम म्हणजे मोठं पीक केलं आहे. सोयाबीन, कुठं मूग हे असलं अशा भाज्या केल्या नाही. नाहीतर घरच्या मला सगळ्या भाज्या असतात. आता शेवग्याची झाडं घरी आहेत, तरी पण आता त्याच्या शेंगा संपल्यात, म्हणून मी शेवगा पण आणला आहे. आणि मिरच्या लावल्यात आता, पण आता नाही आहेत. वांग्याची 3-4 झाडे लावायच्यात, फुलांची लावलेत. तर आता झाडं आपल्या देवापुरती फुलं होतात आणि घरी इथं आहे ना, गुलाबाचे आहेत, जास्वंदीचे याचे आता सध्यापुरते आहेत. तर आणले सर्व काही, डाळिंब, केळी, मोसंबी आणि सकाळी सकाळीच माल देऊन आले तेव्हा सफरचंद आणले होते. आणि पूर्वीची आठवण झाली. भेळ पण आणायची आणि 8 दिवस ती पोरं खायची थोडी थोडी करून. तर आज पण म्हटलं चला, आज बाजारची भेळ खायची मस्त, म्हणून ती भेळ पण आणली. बटाटे आणले, कारण श्रावण महिना आहे, पाहुणे रावळे असणारच, त्यामुळे भाज्या ह्या लागणारच. 8 दिवस जाईन का आता भाजीपाला? हा, जाईन ना. आज लय आनंद झालाय ना खरा. आज लय भाज्या आल्या का? सुनबाईला आज खरा आनंद झाला, कारण तिला स्वयंपाक करायला लागतो म्हटल्यानंतर काय भाजी करावं काय नाही, जरी मला विचारलं तरी शेवटी भाजी तिलाच करायची असते. त्यामुळं तिला सगळ्या भाज्या आणल्यात ना, त्यामुळं आनंद आहे.
आणि अजूनसुद्धा डोबळी, दोडका, तंबाटे हे कालच आणलेले आहेत घरामध्ये त्यामुळं ते आलं हे आणलेलं नाही. हे एवढ्या भाज्या आणि त्या आता फ्रीजमध्ये ठेवायची जागा पुरायची नाही. आता मस्त आहे ना श्रावण महिन्यात एवढ्या भाज्या. तर चला, आमची सूनबाई खुश आहे एवढ्या भाज्या बघून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि स्वीट होमचं खाण्यापेक्षा फळं खाल्लेली कधीही चांगली असतात. तर आम्ही बघा एवढी फळं आणलेत आणि आमचे असतातच. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.